पाहायला मिळतोय। आज सर्व त्या तमाम मान्यवरांचं पाहुण्यांचं आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा मी धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो। आणि सामन्याच्या दिशेने माली साहेब आपल्याला सर्वांना मी घेऊन जाईल। ब्युटिफुल बोलतोय तो काही वर्षापूर्वी शेतामध्ये कॉमेंट्री करत होता, त्याला कोणी ओळखत नव्हता, परंतु प्रशांत माळी सरांनी त्याला उरणमध्ये आणला आणि आज रायगडमध्ये तो कॉमेंट्री करत आहे। धन्यवाद प्रशांत माली सर। आपण नवीन नवीन सवालुक्षकांना संधी देण्याचं काम माली साहेबांच्या माध्यमातून आज केलं जातं, त्यांचा शुभ आशीर्वाद आमच्या डोक्यावरती। चला सामन्याला सुरुवात होते, ग्रीन सिग्नल लागतोय, लेट्स प्ले 5 4 3 लेट्स प्ले। पहिला चेंडू स्लोवर फेकला, इथे मात्र मोठा फटका केल्याचा मनसुबा केला होता, बॅटचा फ्लो देखील त्या दिशेने होता आणि मोक्याच्या वेळी मात्र रचनात्मक खेळ केला गेला, इथे प्रसंग अवधान बाळगलं गेलं आणि चेंडू मात्र खेळपट्टीवर खेळून काढला। पहिला चेंडू निर्धाव इथे फेकला जातोय, गोलंदाजी मार्कर असेल अलंकार तांडेल आणि स्ट्राईक एंडला फलंदाज परेश चिराग भोईर आणि परेश ठाकूर सलामीची जोडी मैदानावर आहे। मोठा फटका केल्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, इथे मात्र हातातून झेल निसटतोय, संधी उपलब्ध करून दिली जातोय। चिराग भोईर सारख्या फलंदाजाला मागच्या सामन्यामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार मारणारा 13 धावसंख्येची खेळी ज्याने केली तो चिराग भोईर मात्र मैदानावर तग धरून आहे। परेश ठाकूर देखील मैदानावर आहे, धुतूनचा हा स्टार खेळाडू सितारा यंग ब्रिगेड अर्थात मागाशी इंटरव्ह्यू सेशन मध्ये त्यांनी म्हटलं की मी एंजॉय असताना देखील क्रिकेट प्रति प्रचंड प्रेम समर्पण आज मात्र या खेळाडूंकडून पाहायला मिळतोय। परेश ठाकूर मॅन फ्रॉम धुतूनचा खेळाडू मात्र आजच्या दिवसामध्ये बरसलाय। या बिल्ला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडून मागणी केली जातोय, पंच मात्र त्यांच्या निर्णयावर सध्याच्या घडीला तरी ठाम आहेत। लाऊड अपील केली गेली पंचांकडून, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमावलीप्रमाणे आपण आउट दॅट स्वरूपात पंचांकडे मागणी करू शकता, पण ती मागणी मात्र फेटाळून लावली। आज दरम्यान मात्र निर्धाव चेंडूची सध्याच्या घडीला तरी समाप्ती होतोय, धावपळ स्थिरावतोय, धावपटलावर धावा आहेत बिनबाद 1 धावसंख्या, धावपटलावर आर्यन ग्रुप चिरणे संघाची धावसंख्या आहे, जो मगाशी आपण पाहतोय विनर या लढतीमध्ये हरला होता, त्याच्यानंतर आता एक जिंकली लढत आणि आत्ताची ही लढत आपण पाहतोय एक लूजर आणि आपण पाहतोय विनर, अशी ही लढत आपण पाहतोय। मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि माली साहेब आपल्या उरणच्या एकीची स्पर्धा म्हणजे उरण प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा। यावेळेला मात्र यू मिस डेफिनेटली हिट, इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त करून ठेवतोय परेश ठाकूर सारख्या एक महत्वाच्या आघाडीच्या खेळाडूचा। परेश ठाकूर जाईल खेळाडू कक्षामध्ये, ऐकूया आमच्या मधुर डीजेचं संगीत। आपण पाहतोय पहिला विकेट तंबूच्या आश्रयाला गेलाय, परेश ठाकूर एक महत्वाचा विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला गेलाय, खेळाडू कक्षामध्ये गेला। आता चिर शांतता मात्र आर्यन ग्रुप चिरले या संघाच्या डगआउट मध्ये पाहतोय, प्रेक्षकांमध्ये पाहतोय। हा तसा क्रिकेटचा खेळ म्हटला ना तर सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा आज क्रिकेटचा खेळ आहे। कधी आनंद असतो तर कधी आपण पाहतोय दुःख असतो, म्हणून म्हटलं तुंबळ युद्ध, संघर्ष, नाट्य, आनंदाच्या लाटा, पराभवाची उटी, 360 डिग्रीच्या गोलार्धामध्ये केलेली व्यूहरचना, विजयाचा आखाडा मिरवणारा हा UPL 2025 ची स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा घेऊन जातोय ब्युटिफुल या क्रिकेटमध्ये। क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये बदल केला जातोय, अर्थात आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा जो क्षेत्ररक्षक आहे तो मिड ऑनच्या दिशेने जातोय आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये नेला जातोय। स्लोवर चेंडू इथे टाकला जातोय, याबद्दल मात्र आपण पाहतोय गुडघा टेकून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू स्लोवर केला, अगदीच खालच्या पट्ट्यात राहिला चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये निर्धाव, इथे मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय अलंकार तांडेल।
यावल्ला स्विच हिटचा फटका पाहायला मिळत होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अगदी बॅटच्या आपण पाहतोय समोरच्या दिशेने चेंडू लागला. इथून मात्र चेंडू खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहिला. तत्पूर्वी मात्र पहिलं षटक समाप्तीचा निर्वाळा पंचांकडून येतोय. एक धाव मात्र एक विकेटच्या मोबदल्यात आर्यन ग्रुप चिरले संघाचे. सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये तरीही मात्र बाजी मारलेली आहे ती अर्थात विपक्षी संघाने. ऐकूया पुन्हा एकदा मधुर संगीत डीजे मॅडीच्या माध्यमातून. या रुसल्यात ह्याच्यासाठी की आर्यन ग्रुप चिरले संघ एका षटकामध्ये फक्त एक धाव बनवली, एक विकेट परेश ठाकूर याची मिळवलेली आहे आणि म्हणून या बाया रुसल्यात. आता या बायांना जर खुश करायचं असेल तर धावांचा पाऊस पाडावा लागेल आर्यन ग्रुप चिरले संघाच्या फलंदाजांना. या बिल्ला मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते अवे फ्रॉम द बॉडी. आपण पाहतो गुडलन स्पॉटला चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता केली जातोय. अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. ISPL मध्ये माजी मुंबई या संघामध्ये खेळणारा हा आघाडीचा खेळाडू अक्षय पाटील. त्याच्याकडे अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी आहे आणि या अनुभवाच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय. मंडळी अनुभव काय असतं असं आम्हाला प्रश्न विचारला तर मी म्हणेल जीवन हे सुंदर आहे, ते जगायचं असतं. जगता जगता अनुभव येतं आणि त्यालाच अनुभव म्हणतात. या बिल्ला मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. बॅटचा फ्लो पाहिला तर डीप मिडविकेटच्या दिशेने होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. जिथे असं म्हणतात जिथे संपर्क नाही तिथे उत्पत्ती नाही. ते मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जातोय. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन, हे लक्षात ठेवायचं असतं क्रिकेटमध्ये. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू लेग ग्लान्स केला. इथे मात्र चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेने येतोय. हलक्या हाताने खेळला. एक धाव इथे अर्जित केली जाईल. एका धावानं मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये हळुवारपणे वाढ होईल. 2 संख्या धावपटलावर आहे. एक विकेटच्या मोबदल्यात आर्यन ग्रुप चिरले संघाची निर्दोष घरत. मगाच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळाला होता. कौतुकाची थाप मात्र अर्थात आयोजकाच्या माध्यमातून मिळाली होती. आता हे मिळालेला पुरस्कार, आज त्या पुरस्काराची पोहोचपावती पुन्हा एकदा इथे या सामन्यामध्ये द्यायचा आहे, कारण संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये आहे. इथून मात्र खंबीर व्हावं लागेल निर्दोष घरत सारख्या एका लेजंड सिनियर खेळाडूला. पण अक्षय पाटील मात्र कमालीची गोलंदाजी करते अचूक टप्प्यावर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, हलक्या हाताने चेंडू काढलाय. चेंडू मात्र गळंगळत चेंडू येतोय. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकांनी धाव घेतली. तिथून मात्र चेंडू पकडला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र निर्दोष घर त्याच्या बॅट मधून. आता मात्र 2 धावा आल्या. धावपटलावर धावा लागल्यात 4. एक गडी बाद 4 धावा धावपटलावर असतील आर्यन ग्रुप चिरले संघाची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू इथे आपण पाहिला गुडले स्पॉटला पडला. का गुडले स्पॉट म्हणतात? कारण फलंदाजाच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होतोय. पुढे जाऊन खेळायचं की मागे जाऊन खेळायचं, हा संभ्रम मात्र इथे संकटात आणतोय आणि म्हणून याला गुडलेन स्पॉट असं म्हटलं जातं. इथून अक्षय पाटील मात्र निर्धाव चेंडूचा मारा करतोय. या बिल्ला मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट. यावेळेला यष्टा उद्ध्वस्त केलेले आहेत. होगी तेरी दांडी गुल. अक्षय पाटील पॉवरफुल डीजे.
अर्थात आपण पाहतोय दुसरा विकेट तंबूच्या इस्रायलला गेलाय. परिस्थिती खूप आता इथे गंभीर आहे. खंबीर व्हावं लागेल कुठल्या तरी खेळाडूला. इथून मात्र भागीदारी बनवावी लागेल, कारण परेश ठाकूर आणि निर्दोष घरत सारखे दोन मोठे खेळाडू आज मात्र मैदानाच्या बाहेर आहेत, खेळाडू कक्षामध्ये आहेत. उर्वरित खेळाडूंना मात्र इथून आपल्या संघाला सावरावं लागेल. अर्थातच आमचे गुरुवर्य माली सर आमच्या बाजूला बसलेत. एक दडपण आहे तरी देखील आम्ही त्यांच्या समवेत इथे समालोचन करतोय. त्यांच्या माध्यमातून आम्हाला आयोजकांनी असेल, पंडित सर असतील, आमचे माली सर असेल, वेळोवेळी मला ते संधी देत असतात आणि त्या संधीचं सोनं करायचं ते म्हणतात की तुमच्या हातात आहे. तुमचं स्किल डेव्हलप करा आणि संधीचं सोनं करा. तसंच निश्चितच आपल्याला क्रिकेटच्या पटलावर काय करायचं आहे तर क्रिकेटची परिभाषा शिकायची आहे. ज्याला क्रिकेटची परिभाषा कळली तो मात्र या मैदानावर टिकू शकतोय. आज सचिन रमेश तेंडुलकर सरांना 21 वर्ष क्रिकेट केलं, त्यांना परिभाषा कळाली आणि म्हणून आज क्रिकेटचे गॉड म्हणून या जगभरामध्ये त्यांची एक ओळख आहे. अर्थातच हा क्रिकेट आपण पाहतोय. 2 षटकं संपली. 2 षटकानंतर मात्र 4 धावसंख्या धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात आर्यन ग्रुप चिरले. नवीन गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट फिरवली, चेंडूने दिशा पकडली, चेंडू मात्र गोलंदाजाला हाय हळू फाटा बाय बाय करत गेलाय. चेंडू मात्र यावेळेला मात्र लॉंग ऑन बाउंड्रीच्या मस्तकाला दस्तक देऊन येतोय. यावेळेला UPL 2025 चा डंका वाजवणारा गोलंदाजाच्या बॅटमधून क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. प्रतिम इथे आपण पाहतोय यावेळेला मोठा फटका, अगदीच आपण संजीवनी देणारा माली सर आपण म्हणू शकतोय. एक संजीवनी देणारा षटकार या फलंदाजाच्या बॅट मधून आला, कारण आपण पाहिलं आतापर्यंत षटकामध्ये मात्र धावा होत्या 4. यावेळेला मात्र दिशाहीन मारा आपण पाहतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑप्स्टमच्या बाहेर निघतोय. आमचे अगदीच आपण पाहतोय अनुभवी पंच दीपक पाटील सर मात्र मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र घरत सर मात्र मुख्य इथे स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कर विशाल पाटील. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर चेंडू गेला काऊ कॉर्नरच्या मस्तकाला दस्तक देत पुन्हा एकदा UPL 2025 चा दणदणीत येतोय षटकार. ज्याची वाट पाहत होते प्रेक्षक वर्ग, तो प्रेक्षकांनी वाट जे बघत होते त्या प्रेक्षकांची वाट मात्र जी आतुरता होती ती मात्र पूर्णपणे संपुष्टात आणली. 2 मोठे फटके. चिराग भोईर हे वादळ मात्र सध्या घोंगावलंय. चिराग भोईर या नावाची चर्चा सध्या उरण तालुक्यामध्ये गाजली, कारण घराघरामध्ये पाहिली जाणारी स्पर्धा म्हणजे उरण प्रीमियर लीग 2025. आज चिराग भोईरची चर्चा मात्र त्याच्या गावामध्ये या उरण तालुक्यामध्ये आहे. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. एक आपण पाहिला लॉंग ऑन सीमारेषेच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा, दुसरा आता षटकार काऊ कॉर्नरच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा. हाफ टॅकलचा चेंडू मोठा फटका. याला क्विकली चेंडू मात्र आतमध्ये येतोय. बॅटची कडा घेतोय. यष्टिरक्षकाच्या ताब्यामध्ये विसावं घेतोय. या बेलला मात्र हा फलंदाज चिराग भोईर जाईल बॅक टू द पॅव्हिलियन. खेळाडू कक्षामध्ये आराम फरमावाला. की बारात नाही तर इथे मात्र हा फलंदाज चिराग भोईर माहिती खेळाडू कक्षामध्ये गेलाय. 3रा विकेट मात्र इथे खेळाडू कक्षामध्ये असेल. 17 धावा सध्याच्या घडीला धावपटलावर आहेत आर्यन ग्रुप चिरले संघाची. अक्षय, आज मंदार वयाच्या 48 वर्षानंतर UPL मधून निवृत्त होत आहे. त्याला लहानपणापासून मोठा होईपर्यंत म्हणजे ह्या वयात येईपर्यंत आम्ही त्याचा बदल होत गेला.
पहिला जोरात गोलंदाजी करायचा, स्पीडमध्ये टाकायचा, 130 135 140च्या स्पीडला गोलंदाजी करायचा. त्यानंतर क्रिकेटचं ज्ञान झालं आणि मग स्लोअर वन, लेग स्पिन, ऑफ स्पिन आणि एक नामवंत अष्टपैलू खेळाडू उरण तालुक्याला मिळाला. अर्थातच आपण पाहतोय वयाची 48 वर्ष आज त्यांनी क्रिकेटमध्ये दिली आपल्या गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी खूप क्रिकेट खेळला. पण आज मात्र त्यांनी डिक्लेअर केलंय की इथून मात्र ही माझी शेवटची स्पर्धा आहे आणि म्हणून मंदारजी यांचा आपण इथे आयोजकांच्या वतीनं इथे मात्र सन्मान करणार आहोत एका लेजंड खेळाडूचा. आयकॉन असताना रिटायरमेंट घेणं सोपी गोष्ट नाही, ह्यासाठी मोठं मन लागतं. कारण का आयकॉन बोलल्यानंतर तो फॉर्मात खेळाडू आहे आणि त्या परिस्थितीमध्ये जर तो रिटायरमेंट घेतोय म्हणजे त्यांचं मोठेपण आहे. अर्थात आपण पाहतोय वैभव यशवंत कडू साहेबांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि आयकॉन प्लेअर म्हणून त्यांची निवड केली. अर्थात त्यांनी दिलेलं क्रिकेटला समर्पण, त्यांचं असलेलं क्रिकेट प्रति प्रेम आज त्यांनी पाहिलं आणि म्हणून ती जबाबदारी त्यांनी त्यांच्या खांद्यावरती दिली. ती खांद्यावरती दिलेली जबाबदारी त्यांनी पेलली देखील. पण आज वयाच्या 48 वर्षीय क्रिकेट खेळून हा खेळाडू मात्र इथून UPL मधून निवृत्ती घेतोय. त्यांना देखील पुढच्या भविष्यासाठी आपण देऊया शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मायबाप रसिक प्रेक्षकांना इथून घेऊन जाईल या क्रिकेटच्या ब्युटिफुल कलरफुल दुनियेमध्ये. तिथे चालू आहे UPL उरण प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा आणि स्पर्धेअंतर्गत दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये आर्यन ग्रुप चिरले प्रियेश फ्रेंड्स केगाव नागाव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्लोवर डिलिव्हरी केली जातोय. काय अप्रतिम क्रिकेट, इथे कॅल्क्युलेटेड क्रिकेट याला म्हणतात. कधी जलद गतीचा चेंडू टाकला जातो किंवा स्लोवर चेंडू टाकला जातो, यॉर्कर चेंडू, बाउन्सर चेंडू, इट इज कॉल एज क्रिकेट असं म्हटलं जातं. आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिलं आणि खराब चेंडूवर चौकार षटकारांची अतिशबाजी करणं यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. आणि तो क्रिकेट चालू आहे सध्याच्या घडीला कोटनाक्याच्या मैदानावर. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू मात्र गोळीच्या वेगाने चेंडू जातोय तिथे. हा हे उरणचा नाका, नाक्यावर धक्का, आईला यो चौका, अरे आईला यो चौका. छत्रपतीचं गीत या चौकाराला आपण देतो, दाद दिली जाते, प्रशंसा केली जाते या गाण्याच्या माध्यमातून या फलंदाजाची. यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू, मात्र वन बाउन्स जाईल ओव्हर द रोप की काय असं वाटत असताना क्षेत्ररक्षकांना मात्र तिथे चेंडूला अडवलाय आणि इथे मात्र 2 धावसंख्या पडून काढल्यात. पाहता पाहता बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण केल्यात. आता मात्र इथून एक धाव खूप महत्वाची आहे, कारण संघ अडचणीत सापडलाय. इथून मात्र कोणाला तरी खंबीर व्हावं लागेल. ती जबाबदारी सध्याच्या घडीला अक्षय पाटील या फलंदाजानं मात्र स्वीकारली. धावपटलावर धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात 23. अक्षय मंदार यांची लेदरवर जर गोलंदाजी तुम्ही पाहिली असेल तर एवढा स्विंग आहे त्याच्याकडे, इन स्विंग आउट स्विंग. मला एका सामन्यामध्ये विकेट किपिंग करण्याची संधी दिली होती त्यांनी, त्यांच्याकडे विकेट किपर नव्हता. खरोखर त्याचे स्विंग पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो. एवढा इन स्विंग टाकायचा, 2 बॉल इन स्विंग झाल्यानंतर त्याच ॲक्शनमध्ये आउट स्विंग टाकायचा, म्हणजे विकेट किपरची तारांबळ उडाली होती, म्हणजे माझी तारांबळ उडाली होती. असा हा नामवंत मंदार लवेकर आपल्याला उरण प्रीमियर लीग मधून निवृत्ती घेत आहे. अर्थातच आपण पाहतो एक चांगल्या खेळाडूचा सन्मान आज खऱ्या अर्थानं होणं गरजेचं आहे आणि म्हणून आयोजकांनी विशेष म्हणून त्यांचा नाम उल्लेख केला. मंदारजी आपण या व्यासपीठावर आपल्या इथे आपण सन्मान करणार आहोत. हा सन्मान त्याच्या कार्याचा, त्याच्या या चांगल्या क्रिकेटचा आणि त्यांच्या आईबाबांचा खऱ्या अर्थानं मी तर आज सन्मान मानेल, कारण आज त्यांच्या आईबाबाने जन्म दिलं आणि क्रिकेट प्रति त्यांचं समर्पण, आज दोघांचा देखील इथे सन्मान व्यासपीठावर होईल. मोठा फटका केल्याचा प्रयत्न इथे केला गेला, पण इथून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर उचली घेतोय. यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये चेंडू निघून जातोय. अलंकार तांडेल इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिसेल, ऍक्शन मध्ये आपला दिसेल. पहिलं षटक त्यांनी ज्यावेळेला हाताळलं गेलं, 1 विकेट आणि 1 धावसंख्या मात्र खर्च केली. तोच अलंकार तांडेल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर दिसेल. कर्णधाराने दाखवला विश्वास, आज सार्थक ठरवण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथून मात्र आपल्या रनिंग मध्ये व्यत्यय येतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हा गोलंदाज दिसेल आपला अलंकार तांडेल. ऑन स्क्रीन आपण पाहू शकताय. भारदस्त ध्येय यष्टी असलेला गोलंदाज पूर्णपणे मनगटाचा वापर करतोय. हाय एम ऍक्शन इथे चेंडू रिलीज करण्याची क्षमता.
या बल्ला मात्र लोअर फुटचा चेंडू बॅक फुटला जाऊन पंच केलाय. चेंडू मात्र डीप मिडविकेटच्या दिशेने जाईल. चेंडूला उचलला जाईल, फेकलं जाईल. तत्पूर्वी इथे मात्र धावसंख्या कंप्लीट देखील केली जाईल. हळुवारपणे धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावपटलावर धावा असतील 24 3 बाद 24 धावसंख्या धावपटलावर आर्यन ग्रुप चिरले संघाची. परेश ठाकूरचा संघ मात्र अडचणीत सापडलाय. आता मात्र अडचणीवर मात करायची असेल तर इथून आपल्याला फक्त चेंडू आहेत 10. इथून मात्र प्रहार करावा लागेल, प्रतिहल्ला करावा लागेल प्रतिस्पर्धी संघावर. या बिल्ला मात्र फ्लर लेनचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर बघा टर्न घेतोय, वळण घेतोय. इथे मात्र हरकत करतोय, बरकत मिळतोय गोलंदाजाला. अलंकार तांडेल आता सध्या इन्फॉर्म चाललाय, चर्चेमध्ये आहे. चर्चेला उधाण आलंय कारण पहिला षटक त्यांनी फेकला, हाताळला, 1 धाव दिली, 1 विकेट आणि असं नाव हे चर्चेत आलंय. या मैदानावर नाव गाजतोय. याला पददाली त्याचा वापर केला होता, पण चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने येतोय, काटा बदलवतोय आणि इथून मात्र वंचित ठेवलं जातोय मोठे फटकेबाजी करण्यापासून फलंदाजाला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जातोय आणि नेम साधला जातोय. असाध्य ते साध्य सायाचं त्याचं कारण अभ्यास असं तुकाराम महाराज म्हणतात. हा अभ्यास अचूक केलेला दिसतोय या अलंकार तांडेल नामक या गोलंदाजाने, या फलंदाजाने. म्हणून आज मात्र यशस्वी होताना सध्याच्या घडीला युट्यूब मधून पाहतोय. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केला. चेंडू मात्र गोलीच्या वेगाने काऊ कॉर्नरच्या दिशेने जातोय. तिथून मात्र चेंडू पकडला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी एक धावसंख्या पूर्ण करताना स्ट्राईक रोटेशन इथे पाहायला मिळेल. आता मात्र स्ट्राईक एंडला यज्ञेश खरत हा फलंदाज इथे पाहायला मिळेल. अक्षय पाटील नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. 25 धावसंख्या धावपटलावर 3 गड्यांच्या मोबदल्यात आर्यन ग्रुप चिरलंय. यावेळी मात्र प्रतिम गुडघा टेकलाय, चेंडू वळवलाय डीप बॅकवर्ड स्कोर. इथे क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा UPL 2025 चा गाजावाजा करणारा, चर्चा करणारा हा येतोय. दन 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 करणारा षटकार. प्रतिमागरी कोली कराड्यांची माय माऊली जी कारल्याच्या डोंगरावर बसलेली आहे, त्या एकवीरचं दर्शन मात्र आज गाण्याच्या माध्यमातून इथे घेतलं गेलेलं आहे. लवेकर कुटुंबाने अत्यंत फार उत्कृष्ट खेळाडू दिले. निरंजन लवेकर असतील, संतोष लवेकर, कैलास लवेकर असतील, विराज लवेकर असतील, पंकज लवेकर असतील, त्याच्यानंतर मंदार लवेकर आणि एक राहिलाय वैभव लवेकर. एक नामवंत खेळाडू उरण तालुक्याला, नागावला आणि रायगडला सुद्धा दिले. आणि मुंबईमध्ये त्यांची दहशत आहे लवेकर कंपनीची. जेव्हा त्यांच्या जातीच्या स्पर्धा असतात ना, तेव्हा भल्या भल्या रणजी प्लेयर लोकांना नाचवताना आम्ही पाहिलेलं आहे. असे हे लवेकर कुटुंबाने एक फार सुंदर आणि अष्टपैलू खेळाडू दिले. इथून मात्र 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 31 धावसंख्या धावपटलावर 3 विकेटच्या मोबदल्यात शेवटचं षटक, हाडामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कर दीपेश नाईक, ज्याच्याकडे स्विंग करण्याची क्षमता आहे, इन स्विंग आउट स्पिन ही दोन्ही स्विंग करण्याची क्षमता या नवोदित गोलंदाजाकडे. पण पुढे इथे आपण फलंदाज त्याच्या समोर पाहतोय. अनुभवाची शिदोरी आणि एकीकडे जोश. पाहूया हाफ ट्रॅकरचा चेंडू वळवलाय. इथे मात्र चेंडू जाईल की थांबेल, पण इथून मात्र उंची जास्त, लांबी कमी. भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळ विना शक्ती बोलू नये. बळ कमी पडलं, शक्ती एक्झिक्यूट झाली नाही. परिणाम स्वरूपात फलंदाज इथे बॅक टू द पॅव्हलियन खेळाडू कक्षामध्ये जाईल. देऊया आमच्या मॅडी डीजेला श्रीवर्ण. आता रंगात आलेले आहेत आणि खरोखरच त्यांच्या ऍक्शन मध्ये त्यांनी फार सुंदर समालोचन केलेलं आहे. धन्यवाद सर. मी म्हटलं होतं एकदा रंगात ढंगात आलं ना की मग आपल्याला पण मजा येते. मॅच पण रंगात ढंगात आली पाहिजे, मग आपण पण रंगात आणि प्रेक्षक पण रंगात यायला पाहिजे. कारण UPL 2025 म्हटली की हा आपण पाहतो अभिमान, स्वाभिमान, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि उरणच्या एकीची स्पर्धा म्हणजे उरण प्रीमियर लीग 2025.
हाफ ट्रॅक्टरचा चेंडू यावेळेला गोलीच्या वेगानं पुण्याचा बाप्पा दगडू शेठ आणि चेंडू नदी घेतली सीमारेषेची भेट आलाय चौकार जाईल तिथं ग्रुपचा ब्रँड आता चालायला लागलाय. पहिल्या षटकामध्ये मुसक्या आवळून ठेवल्या होत्या गोलंदाजानं, पण आता मात्र थोडा मात्र चार्ज झालाय. बॅटरी चार्ज झाल्या फलंदाजांची. 35 धावसंख्या धावपटलावर 4 विकेटच्या मोबदल्यात आर्यन ग्रुप चिरले. इथे मात्र आपण पाहतो इथे चालू आहे उरण प्रीमियर लीग. आमच्या पेन मध्ये देखील ही स्पर्धा पाहायला जाते. आता देखील आम्हाला सुशांतजी पाटील यांचा फोन आला की तिथून देखील ही स्पर्धा इथे पाहायला जाते. एवढी मानाची सन्मानाची ही स्पर्धा. इथून मात्र टप्पा पडल्यानंतर शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता उचली घेतोय. पंचांनी मात्र इथे रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. अगदी आमचे ऑफिशियल पंच माली सर आपण पाहायचं आहे. अर्थातच आपण पाहतोय आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञानाचा अचूक वापर आपल्या UPL 2025 मध्ये केला जातोय. फटका मारला तरी आपल्यापर्यंत साऊंड इथे येतोय. अशा पद्धतीची ही तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आपण त्याचा वापर करतोय. न्यायपालिका आणि या न्यायपालिकेकडे आता मात्र तिसऱ्या पंचांकडे इथे मागणी केली गेली आहे. बघूया ही मागणी कितपत यशस्वी होतोय. आतापर्यंत 8.8च्या रन रेटनं वाटचाल चालू आहे. सांगितलं तर 40 धावसंख्या कदाचित होऊ शकतोय असं एकंदरीत आपण पाहतोय. करंट रन रेटची जर आपण चर्चा केली तर 8.08 अशी परिस्थिती. धीरज पाटील ऑन स्ट्राईक 4 धावसंख्या बनवली. यज्ञेश गरत नॉन स्ट्राईक वर 7 धावसंख्या बनवून अजूनही मैदानावर उपलब्ध आहे. फेअर डिलिव्हरी आहे. पंचांनी मात्र इथे सांगितले म्हणजे बाईटची धावसंख्या इथे मिळेल. अचूक इथे मात्र पंचांचा निर्णय आहे. आणि एक नामांकित पंच म्हणून दीपकजी पाटील मॅन फ्रॉम विंधने यांची चर्चा केली जाते. त्यांच्या समवेत असलेले आमचे राजेंद्रजी घरत यांची देखील चर्चा डे नाईट स्पर्धेमध्ये आज त्यांना सातत्याने पाहतोय. आमचे माली सर देखील या पंच असोसिएशन उरणचे अध्यक्ष आहेत आणि असा त्यांचा पॅनल आज या उरण प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण पाहतोय. आघाडीचा गोलंदाज नवोदित गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. दीपेश नाईक 2 चेंडू आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. याला पुन्हा एकदा चेंडू मध्ये बी स्टाईल मध्ये यावेळेला सूर्यकुमार यादवची आठवण करून दिला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाज बॅट बंद होतोय. डन 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 करत जाणारा चौकार. कोट नाका आणि नाक्यावर धक्का. आईला यो चौका दादा, आईला यो चौका. काय अप्रतिम इथे फटकेबाजी केली जाते. 40 धावसंख्या धावपटलावर 4 विकेटच्या मोबदल्यात आर्यन ग्रुप चिरले संघाची. स्ट्रायकिंगला फलंदाज बरसलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. या बिल्ला मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र फर्स्ट गलीमध्ये जातोय. तिथून मात्र चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी एक धावसंख्या अर्जित करताना आपण या दोन्ही खेळाडूंना पाहतोय. एकीकडे यज्ञेश घरत 5 चेंडूंचा खेळ केलाय, 12 धावसंख्येवर वैयक्तिक खेळ करतोय. दुसरीकडे धीरज पाटील 2 चेंडूंचा खेळ केलाय, 4 धावसंख्या वैयक्तिक काढल्यात. टोटल रन संख्या धावपटलावर असतील 41, 4 विकेटच्या मोबदल्यात. या बिल्ला मात्र ऑफ कट केलाय. चेंडू मात्र इथे पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता. तिथे मात्र शतकशक चेंडू मागे धावतोय. एक धाव घेतली, दुसरी धाव देखील पूर्ण करताना या दोन्ही खेळाडूंना आपण पाहतोय. इथून मात्र निर्धारित 5 षटक समाप्तीचा निर्वाळा दोन्ही पंचांकडून ते ऑफिशियल पंचांकडून. धावपटलावर धावा असतील 43, 44 धावसंख्येचं आव्हान ठेवले प्रतिस्पर्धी प्रियेश फ्रेंड्स क्लब केगाव नागाव या संघापुढे. हे आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल या पूर्णपणे धावतं वर्णन घेऊन आमचे समालोचक आपल्यापर्यंत पोहोचतीलच. मंदारजी लबेकर अर्थात लेजेंड खेळाडू 48 वर्ष आज त्यांनी पूर्ण केलेत आणि त्यांनी आज निर्णय घेतलाय की आज मी ही उरण प्रीमियर लीगची हे जे पर्व 4th आहे इथून मात्र पुढची स्पर्धा आपण खेळणार आणि म्हणून त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. श्री वैभव यशवंतजी कडू असतील, त्यानंतर सुशांत हरेश तांडेल असतील, यांच्या माध्यमातून त्याचा यथोचित मान सन्मान केला जातोय. सर्वांना विनंती करतोय की आपण सर्वांनी उभं राहून एक टाळ्यांचा प्रतिसाद या लेजंड खेळाडूला द्यायचा आहे, कारण शेवटची त्यांची मॅच अशी त्यांनी जाहीर केलेली आपल्या सर्वांच्या समक्ष आज मात्र
राजराया छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्वीकारत असताना शूज रिमूव्ह केले जातात, कारण इथली माती सांगून जाते मंडळी छत्रपतींची गाथा. अरे सह्याद्रीनं टेकला तिच्या समोर माता, असा जगातील सर्वोत्तम राजा याच तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. रायगड माझा जिल्हा, उरण माझा तालुका, आणि उरण तालुक्यामध्ये गाजला हा क्रिकेटचा थर्रार. आणि आज मात्र मंदारजी साहेबांचा यथोचित मान सन्मान आज याची देही याचे डोळे इथे केला जातोय. आज सन्मान त्यांच्या क्रिकेटचा, आज सन्मान त्याच्या आई बाबांचा, आज तर सन्मान त्यांच्या या परिवाराचा केला जातोय. तर विनंती करतोय आपण मनोगत थोडं व्यक्त करायचंय. मंदारजी लवेकर साहेबांना विनंती करतोय. धन्यवाद वैभवजी कडू आणि सुशांत तांडेल तसंच प्रशांत माळी सर. उरण प्रीमियर लीग वर्ष 4 असेल आपल्या बरोबर ना. मी सगळं उरण प्रीमियर लीगच्या आयोजकांचा आभार मानतो की गेली 4 वर्ष उरण प्रीमियर लीग होत आहे आणि सगळ्या आयोजकांनी चांगल्या प्रकारे आत्तापर्यंत मॅचेस झालेल्या आहेत. की पहिल्या वर्षी दुतुमला झाली जी आतिश पाटीलांनी घेतली, नंतर त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी चिरल्याला झाली, त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी मोठी जुईला झाली आणि आता 4थ्या वर्षी यावर्षी कोटनाक्यावरती होते वैभव कडू, सुशांत तांडेल आणि प्रशांत माळींनी ठेवलेली आहे. 4ही वर्ष मला प्रत्येक आयोजकांनी आयकॉन बॉलर घेतलं त्याबद्दल सगळ्यात पहिले तर मी त्यांचा आभार मानतो की माझ्यावरती त्यांनी एवढा विश्वास दाखवला. आज उरण प्रीमियर लीग सोडताना एक आनंद होतोय की बरेच नवीन बॉलर आता तयार होत आहेत. तर चांगले बॉलर तयार होऊन दे. आणि सध्याच्या घडीला आपण बघतो क्रिकेट की जास्त क्रिकेट हे बॅट्समनचं जास्त चालतं आणि बॉलरला चिकार कमी असतं, कारण आत्ताचे बॉल जे नवीन झालेले आहेत त्याच्यामुळे आपण बघतो की एका मॅचमध्ये पूर्ण बघतोय. तर सध्याच्या घडीला चिकार कमी बॉलर्स आहेत की बॉलर चिकार कमी तयार होतात. तर माझी अशी इच्छा आहे की आपलं उरण तालुक्याचं पण नाव कोणीतरी मोठं करावं, कोणतरी चांगले बॉलर तयार व्हावे, कारण आता नवीन प्लॅटफॉर्म चांगले ISPL सारखे मोठे प्लॅटफॉर्म तयार लागलेले आहेत. तर त्यासाठी सगळ्यांच्या शुभेच्छा आणि माझा इथे सन्मान केला होता. धन्यवाद. धन्यवाद अक्षय सर. अगदी मंदार लवेकर सरांनी मात्र अगदी सर्वात मोठा निर्णय घेतलाय की पुढच्या UPL पासून ते मैदानामध्ये दिसणार नाहीत, त्यामुळे आपण त्यांचं मोठ्या मनानं इथं स्वागत केलं. त्यामुळे नक्कीच परंतु जावी आपण या दुसऱ्या अंकाकडे. आपण आता पाहू शकाल आव्हान थोडं छोटं आहे, ती चेंडूंचा खेळ आहे. 44 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. अगदी 9 आणि त्यापेक्षा थोडीशी जास्त सरासरी आपल्याला पाहायला मिळाल्या, कारण की ही मॅच देखील अगदी डू अँड डाय आहे. कारण की जो जिंकणार आहे तो पुढच्या फेरीमध्ये जाईल आणि जो पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता आणि तब्बल 365 दिवसांची प्रतीक्षा नक्कीच करावी लागणार आहे. उरण प्रीमियर लीग 2025 हा दैवित्यमान सोहळा अगदी याची देही आणि याची डोळा आपण पाहतोय. नक्कीच आज बागोडे येथे मंदार लवेकरच्या माध्यमातून अगदी मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं. याही मैदानामध्ये पहिल्या प्रीमियर लीग मध्ये आपण आणि याही अगोदरच्या मॅच मध्ये अगदी सुंदर गोलंदाजी 2 ओव्हरचा स्पेल आपल्याला मंदार लवेकरचा पाहायला मिळाला. परंतु अगदी 4थ्या गोलानं दर्जने ज्या 26 धावा खर्च केल्या आणि तिथून मोमेंटम शिफ्ट झाला आणि त्या मॅच मध्ये नक्कीच आर्यन चिर्ले संघानं विजय संपादन केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेला आपण पाहिलं तर आव्हान थोडं छोटं आहे. तू चिर्ले संघाची गोलंदाजी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. गेल्या मॅच मध्ये त्यांनी 57 धावा डिपेंड केल्या होत्या, परंतु या वेळेला आव्हान थोडं छोटं आहे. फक्त 44 धावा आणि त्यासाठी 5 षटकं. सलामीची जोडी यावेळेला मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला प्रमोद पाटील आणि दरम्यान चिर्ले गावातील एक दमदार व्यक्तिमत्व समीर शेठ पाटील साहेबांचं देखील अगदी काही वेळातच शुभागमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात, गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज झालाय. चिराग
गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवरती फलंदाज आपण प्रमोद पाटील आणि विवेक ठाकूर ही जोडी दाखल झाली आहे. हलक्या हाताने हा चेंडू स्टिअर केला. अगदी गलीमध्ये जिथपर्यंत चेंडू पकडला जाईल तिथपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेशा झालाय. धाव फलकाचं दारिद्र्य या ठिकाणी उघडलं गेलं. अगदी या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये छोटी धावसंख्या कधी यशाची हमी देत नाही असं म्हणतात. परंतु जिंकायचं असेल ना तर तुम्हाला या ठिकाणी तुमची स्टँडर्ड गोलंदाजी, तुमची स्टँडर्ड फिल्डिंग, समोरच्या संघावरती दबाव, अतिरिक्त धावांवरती अंकुश आणि विकेटचं सातत्य या 5 गोष्टी कराव्या लागणार आहेत. लोअर फुलटॉस चेंडू आहे आणि कमालीचा झेल घेतला जातोय. विकेट नंबर 1, पहिला हादरा, पहिला दणका आणि पहिला धमाका पाहायला मिळतोय. पापडीला पापडी मिळते त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावलं मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या भागाला छत्रपती शिवराय म्हणतात. आणि त्यांचं गुणगान गाणारं संगीत आपल्याला पाहायला मिळालं. अगदी पहिला महत्वाचा खेळाडू, अगदी कॅप्टन मात्र या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याची जागा भरण्यासाठी अलंकार तांडेल मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की आव्हान जरी छोटं असलं तरी गोलंदाजी अगदी सुरेख होताना पाहायला मिळते. कारण की आम्हाला देखील जिंकायचं आहे. अगदी ही ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे. यासाठी नक्कीच प्रत्येक संघ एक स्वप्न घेऊन मैदान आलाय. परंतु स्वप्न त्याचंच पूर्ण होतं जो उघड्या डोळ्याने स्वप्न पाहतो. या वेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, परेश ठाकूर धावतोय जीवाच्या आकांतानं. चेंडू त्यांना बहुतेक आतमध्ये पकडला त्यामुळे या चेंडूवरती नक्कीच मिळतील धावा, फक्त 2 धावा. कारण की नक्कीच अगदी आवाक्या बाहेरचा चेंडू नव्हता तरी सुद्धा उलट्या दिशेने तो धावत सुटला. अगदी कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट का म्हणतात तर आम्हाला ही मॅच जिंकायची आहे. त्यासाठी प्रयत्न नाही तर मी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार हे दाखवत असताना आपण नेहमी परेश ठाकूरला पाहतोय. या ठिकाणी हलक्या हाताने हा चेंडू खेळला. जिथपर्यंत क्षेत्ररक्षक डीप वरून येईल ना तिथपर्यंत या ठिकाणी मिळेल एकेरी धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 4 धावा. अगदी थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीप्रमाणे धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. ती नक्कीच रेस्पेंट केगाव आणि नागाव या संघाची. कारण की आव्हान थोडंसं अगदी छोटं आहे. यावेळेला बाटने खेळला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मधून क्षेत्ररक्षक अगदी वेगानं सरकला. चेंडू जिथपर्यंत पकडला जाईल ना तिथपर्यंत पुन्हा एकदा एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. कारण की जशी गोलंदाजी तशी क्षेत्ररक्षकाची व्यवरचना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान उजवा आणि डावा कॉम्बिनेशन आणि त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये करावा लागलाय थोडासा बदल. स्ट्राईकला आता अलंकार तांडेलला आपण पाहू शकतोय. अलंकार तांडेल म्हटला तर सुरुंग पाड्याचा हा खेळाडू आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्रियामध्ये अगदी तरबेज हा खेळाडू आहे. आणि यावेळेला डावखुरे हाताचे फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये डावखुरे हाताचे फलंदाज अगदी घातक मानले जातात. या ठिकाणी झेल उडाला आणि पंचांचं बोट आबाळाकडे. विकेट क्रमांक 2. अलंकार तांडेल मात्र
कॅच आउट नाहीये, तर आंतरराष्ट्रीय नियमावलीतील 36वा नियम म्हणजे LBW लेग बिफोर द विकेटच्या माध्यमातून बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. यष्ट्यांच्या समोर पकडला गेला आणि पंचांनी त्याला बाद ठरवलाय. दरम्यान चिरले गावातील अगदी गौड व्यक्तिमत्व समीर शेठ पाटील साहेबांचा इथं शुभागमन झाला. आपण त्यांना विनंती करतोय की आपण मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान सामन्याला आपण पुन्हा एकदा सुरुवात करतोय. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये आला. अक्षय पाटील एक आक्रमक खेळाडू आहे. करंजा गावातील एक दर्जेदार खेळाडू म्हणून ओळख आहे या खेळाडूची आणि तो यावेळेला मैदानामध्ये दाखल झाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसला. लाईन मिस केली आहे फलंदाजानं बॅटचा फेल्स अगोदर. दरम्यान सन्माननीय समीर शेठ पाटील साहेबांचा इथं शुभागमन झाला. आर्यन ग्रुप चे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचा शुभागमन झाला. आपण नक्कीच आमचे लाडके आयोजक कुमार सुशांत हरीश तांडेल आणि श्री वैभव यशवंत कडू यांच्या माध्यमातून वेलकम स्वागत करतोय आपलं. समोरच्या बाजूनं यावेळेला आणखी एक धक्का मिड ऑफला घेतला जातोय. सुंदरसा झेल. आणखी एक फलंदाज होतोय फेल. पाहायला मिळते गोलंदाजाची आणखी एक फलंदाजाला बाद. 5 धावा झाल्यात आणि 3 गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला सागर बेटकर, दांडा गावातील खेळाडू. यावेळेला अगदी फॉलिंग स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. मनगटी फटका, चेंडूला पाठवले सीमा रेषेच्या बाहेर. एक दर्जेदार चौकार. सिपेर देणारा 3 महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर थोडस दबाव आला होता, परंतु सागर बेटनगरने मारलेला चौकार काहीसा सिपेर. यावेळेला एक अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट देखील अक्षरशः हवेमध्ये उडाली होती. डोक्यावरती सागरचा हात आहे, परंतु एक धाव ती देखील बहुतेक लेग बायच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. दरम्यान 10 धावा धावपलकावरती 44चा पाठलाग करायचा आहे. आणखी 20 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि 34 धावा काउंटडाऊन इथं नक्कीच सुरू होणार आहे काही क्षणातच.
दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी थोडीशी पाहायला मिळते. गोलंदाज या वेळेला अगदी फास्ट अँड फ्युरियस चेंडू पाहायला मिळाला. अगदी डोळ्याचं पातळ लवतो न लवतो तो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अगदी निर्दोष गर्दींच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान या षटकातील अगदी 5 चेंडूंचा खेळ, धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या वेळेला रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार आणि या ठिकाणी मिळणार या फलंदाजाला चौकार. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. चौकार मिळतोय डीजे माडी. दरम्यान आगामी येणाऱ्या 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. सामना अजूनही संपला नाहीये. चांगली गोलंदाजी नगी जारेन चिर्ले संघाला या सामन्यामध्ये विजयी करू शकते, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी सुरू आहे. अगदी 3 महत्वाचे खेळाडू बाकी बाद झालेत, परंतु या वेळेला किल्ला सांभाळला अक्षय पाटील आणि सागर बेटकर. अगदी एक खेळाडू आपण करंजा गावातील पाहतो, एक खेळाडू दांडा गावातील या वेळेला मोर्चाची कमान त्यांनी सांभाळली आहे. परंतु गोलंदाजामध्ये या ठिकाणी बदल होणारा आणि गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल प्रियांश प्रिंट केगाव नागाव संघाने आपलं काहीसं क्षेपणास्त्र मैदानामध्ये उतरवलं. नाव आहे गोलंदाजीसाठी परेश यावेळेला गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणारा. समोर सागर अगदी आगामी 18 चेंडू आणि 30 धावा असं गणित आहे. कारण की क्रिकेट म्हटलं ना तर हे गणित असतंच आणि ज्याला हे समीकरण सोडवलं जातं ना तो विजयी होतो आणि ज्याच्याशी सुटत नाही त्याला पराभवाचा धक्का बसतो. समोर परेश गोलंदाजी घेऊन आला. यावेळेला समोरच्या बाजूने झेल उडाला. एलिव्हेशन कमी आहे. ओ माय गॉड, कार्बन कमाल झेल. टाळ्यांचा गडगडाट. आणखी एक फलंदाज होतोय फेल. पण पाऊस जगजीवन भोईर साहेबांना आपण विनंती करतोय, आपण मंचकावरती यायचं आहे. अगदी काही क्षणातच आपण आर्यन ग्रुप चिर्ले संघाचे प्रोप्रायटर तसेच मालक समीर दादा पाटील साहेबांची अगदी रॉयल एंट्री पाहणार आहोत. गोलंदाजीसाठी यावेळेला गोलंदाज सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चौथा मोठा हादरा देखील बसला. तो यावेळेला प्रियास फ्रेंड केगाव नागाव संघाला सागर बेटकर बाद झाला. नवीन फलंदाज निखिल म्हात्रे मैदानात आलाय. आणखी एक चांगला चेंडू, परंतु पंचांनी दिशा रॉंग सांगितली आहे.
स्वैर मारा घोषित केला, त्यामुळे आणखी एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. 15 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय आर्यन ग्रुप चिर्लेचे प्रोप्रायटर आपल्याला समीर शेठ पाटील यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं शुभागमन झालं. वेलकम, सहर्ष स्वागत आपण करूया. अगदी पाहू शकाल मैदानामध्ये व्यासपीठावरती आर्यन ग्रुप चे प्रोप्रायटर समीर पाटील यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम, सहर्ष स्वागत आहे. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे या व्यासपीठाची आणि नक्कीच या व्यासपीठावरती अगदी शोभा वाढताना आपल्याला पाहायला मिळते. स्वागत आपण करतोय. चिर्ले गावातील एक दमदार व्यक्तिमत्व समरजी पाटील साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे.
दरम्यान वाईटसाठी DRS घेतला आणि तिसरे पंच मात्र चेक करतायत. अगदी दूध का दूध आणि पाणी का पाणी योग्य तो निर्णय लगेचच पोचवला जाईल. अगदी काही क्षणातच तो निर्णय वाईट बॉल आहे. पंचांनी वाईट बॉल दर्शवलेला आहे. अगदी तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून अगदी दूध का दूध आणि पाणी का पाणी आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या पंचाने हा चेंडू वाईट घोषित केला, त्यामुळे आणखी एक धाव नक्कीच स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. 16 धावा. आगामी येणारे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी केगाव नागाव रियाज स्पोर्ट संघाला पाहायला मिळतील अगदी 28 धावांची गरज आहे. यावेळेला स्वीप केलाय चेंडू आणि चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. चौकार पाहायला मिळाला. यावेळेला फटका फसला. एलिव्हेशन थोडस कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय, झेल संपला. या खेळाडूचा खेळ. आणखी एक फलंदाज होतोय फेल. यावरून तालुक्यामध्ये ज्यांची हवा आहे त्या समीर शेठ पाटील साहेबांचा शुभागण या व्यासपीठावरती आणि त्यांचं एक शुभ संगीत आपल्याला ऐकायला पाहायला मिळालं. 20 धावा झालेत, 5 विकेट बाद झालेत. आगामी येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. मॅच थोडीशी दोन्ही बाजूने फसलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण की मॅच कोणाच्या बाजूने जाईल, कारण की मॅचचा निकाल अजूनही बंद पॉकेटमध्ये आहे. कारण की तब्बल अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला असं वाटलं होतं लो स्कोर मॅच आहे, थोडस तुटपुंज आव्हान आहे. यावेळेला प्रियस फ्रेंड केगाव नागाव संघ ही मॅच अगदी सहज जिंकेल, परंतु यावेळेला काय कमालीची गोलंदाजी परेशी पाहायला मिळाली आहे. अगदी तिन्ही गोलंदाजांना अगदी चांगली कामगिरी केली आहे. रिवा स्वीप, दुधारी तलवार, फुक्कड गेला वार. कारण की हा फटका अगदी जोखमीचा असतो. लागला तर समोरच्याची आणि हुकला तर स्वतःची मान कापून घ्यावी लागते. दरम्यान षटक या ठिकाणी संपलंय. तीन षटक या ठिकाणी संपलेली आहेत. 2 वाईट टाकलेले आहेत. पहिल्या बॉलला विकेट आहे, नंतर डॉट आला, नंतर व्हाईट बॉल, नंतर डॉट बॉल आला, नंतर चौकार आला, व्हाईट बॉल आहे, नंतर चौकार आला, नंतर विकेट आहे आणि हा डॉट बॉल आहे. ऑनलाईन मध्ये देखील
पण सामन्याला सुरुवात करायची, एक चेंडू शिल्लक आहे. अगदी ऑनलाईन मध्ये आणि आमच्या गोंडलेखाकडून देखील थोडीशी चूक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे थोडीशी गफलत, चुकीबद्दल समस्व आम्ही माफी मागतोय. दोन्ही संघाची एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. अगदी आगामी 13 चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. परंतु नक्कीच अगदी सुरेख कामगिरी आर्यन ग्रुप चिर्ले संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परेश एक सुरेख गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 महत्वाचे विकेट त्याने बाद केलेत. यावेळेला फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या अगदी खाली आपल्या वज्रमुठीमध्ये हा झेल कैद केला झाला आणि आणखी एक फलंदाज विशाल होतोय फेल. ज्या चेंडूसाठी एवढी भांडणं झाली त्या चेंडूने मात्र नक्कीच घात केला. आणखी एक विकेट या ठिकाणी बाद झाला, कारण की जवळपास ती ओव्हर झाली असती तर मात्र विशाल सारखा फलंदाज बाद झाला असता. परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एकेका चेंडूला देखील तेवढंच महत्व. अगदी 12 चेंडू आणि 24 मध्ये अटकली धावसंख्या म्हणजे प्रत्येक षटकामागे 12ची सरासरी इथे राखावी लागणार आहे. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षल घरत बालास्पोर्टचे ओनर आहेत, कारण की नक्कीच अगदी बालास्पोर्ट या नावाने या खेळाडूंना ब्रँड बनवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी छोट्याशा गावामध्ये या खेळाडूचं एक छोटंसं दुकान आहे की ज्या गावामध्ये नक्कीच अगदी सर्व खेळाडूंना स्वस्त आणि मस्त अगदी परवडेबल दरामध्ये बॅट उपलब्ध करण्याचं दुकान आपल्याला या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतं. नाव आहे हर्षल घरत उर्फ बाला. यावेळेला मैदानामध्ये, परंतु इथं मात्र मॅच जिंकवावी लागणार आहे त्याला, कारण की आगामी चेंडू 12 आहेत आणि 24 धावांची गरज आहे. परंतु स्ट्राईकला पण फलंदाज यावेळेला अक्षय पाटील पाहतोय. एक आक्रमक फलंदाज, खूप मैदान ज्यानं आपल्या फलंदाजीने गाजवली आहेत, परंतु हे मैदान गाजवावं लागणार आहे. पुलटो चेंडू आहे आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा चेंडू जातो आर पार, सीमारेषा पार षटकार. दरम्यान 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. नवीन आलेला गोलंदाज अगदी दबाव जो टाकला होता ना, तो दबाव नक्कीच थोडासा दूर सारला, कारण की पहिला चेंडू रिलीज करत असताना अगदी क्रिकेट विश्वातील कमजोर चेंडू फुलटॉस चेंडू त्यानं रिलीज केला आणि अगदी तोफा दिला होता आणि तोफा कबूल केला. थोडं स्प्रेची व्यवस्था करायची मैदानामध्ये, थोडंसं क्रॅम आलाय बहुतेक गोलंदाजाला आणि पुन्हा एकदा तजेल होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकारानं जो दबाव आला होता, अगदी या संघाला सीपीआर देणारा, अगदी जिंदगी के बाद भी आणि जिंदगी के साथ भी असा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला अक्षय पाटीलच्या बॅटमधून. यावेळेला फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील चांगला आहे. चेंडू पकडला गेला, एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हर्षलनी थांबवलाय. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. आगामी येणारे 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. अगदी महत्वाचे 6 फलंदाज बाद झालेत, आणखी 4 बाकी आहेत आणि इथं जास्तीत जास्त विकेट घ्याव्या लागतील तर या सामन्यामध्ये नक्कीच आर्यन ग्रुप चिर्ले संघ विजयी होणार आहे. परंतु नक्कीच एका दुसरा मोठा फटका लगेचच या सामन्यामध्ये शिरकाव करू शकते, कारण की 17 धावांची गरज आहे. 10 चेंडू आहेत. अजूनही सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने स्पष्ट झाला नाहीये. दोन्ही संघ अजूनही या सामन्यामध्ये आपल्याला सारखे खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांना अगदी 50-50%, 50-50% जिंकण्याची नामी संधी आहे.
पुन्हा एकदा क्षेत्ररक्षी व्यवरचना आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच, त्यातील 4थी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी रोहित पाटील. पहिल्या षटकामध्ये नक्कीच थोडीशी चांगली गोलंदाजी रोहितची पाहायला मिळाली होती. यावेळेला फटका फसला, एलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आहे आणि एक साधा सोपा झेल या ठिकाणी हातातून निसटला. कारण की प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केली होती. मिड विकेट करून मिडानपर्यंतचा टप्पा त्याने गाठला होता आणि शेवटच्या क्षणी चेंडू हातातून एखादा ओला साबून निष्ठावा, अगदी लोण्याचा गोळा हातातून निष्ठावा तसा चेंडू. कारण की कॅच सर्वात महत्वाची आहे. कारण की हर्षल सारख्या फलंदाजाला जीवनदान या ठिकाणी दिलं गेला. कारण की हा झेल घेतला असताना तर या मॅच मध्ये काहीसा शिरकाव केला असता, परंतु एक धाव. यावेळेला नो लुक शॉट खेळत असताना आणखी एक फलंदाज होतोय फेल आणि यावेळेला आपण जाऊया डीजे कडे. ऐकू एक सुमधुर संगीत. सामना पुन्हा एकदा प्रियश फ्रेंड केगा नागावसाठी फसला, रुसला. त्याला हसवायचं असेल तर एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. नवीन फलंदाज अक्षय पाटील, अक्षय दापोलकर मैदानामध्ये आला. यावेळेला दांडी गुल यू मिस आय विल डेफिनेटली हिट. त्यामुळे आणखी एक फलंदाज अक्षय दापोलकर झाला फेल. अनिल गावस्करांनी एक छोटीशी भूमिका केलेला एक सिनेमा होता. त्यामध्ये एक गाणं होतं प्रेमाची सावली. त्या सिनेमाचं नाव या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला. आणि या ठिकाणी नक्कीच हा फलंदाज फेल झाला, बाद झाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजाचा हुकला तो संपला. आणि तब्बल 8 विकेट बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. अगदी पहिल्या चेंडूवरती ज्या गोलंदाजानं षटकार खाल्ला होता आणि त्याच गोलंदाजानं पुन्हा एकदा आर्यन ग्रुप चिरलेसाठी काय कमबॅक केलं. सुंदर गोलंदाजी. यावेळेला स्लोअर वन, बॅटचा फेस अगदी अगोदर खुल्ला होता. पंचांनी वाईट प्लस 22 2 धावा या ठिकाणी. पुन्हा एकदा काहीच्या CPR देऊन जातील. समीकरण पुन्हा एकदा थोडंसं बदली होईल. आगामी येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. कारण की नक्कीच हा सामना कोणाच्या बाजूने जाईल. कारण की 8 गडी गमावून बसला तो नक्कीच अगदी केगाव नागाव संघ दोन्ही बाजूनं. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू मात्र स्वैर मारा घोषित केला पंचांनी. आणखी एक धाव वजा होईल आणि नक्कीच प्रियश फ्रेंड केगाव नागाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. ज्या वेळेला सगळं काही संपलं असतं वाटतं ना, तीच वेळ असते इतिहास घडवण्याची. यावेळेला चेंडूने बहुतेक बॅटची कट घेतली. हा चेंडू लॉंग स्टॉपला धडकेल की काय,
परंतु या वेळेला क्षेत्ररक्षकांना कमालीची धाव घेतली आणि या ठिकाणी तब्बल 2 धावा कंप्लीट करत असताना आणि बॅट कट पंचांनी घोषित केलं म्हणजे यष्टी रक्षकांना हा झेल सोडला. सुटलेला झेल पाहूया किती उपरदेव करेल. तत्पूर्वी जाऊया डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. मॅचला सुरुवात करा. मॅच थोडी फसली आहे. 6 चेंडूंनी 11 धावा. अगदी कमालीची मॅच पाहायला मिळते. अगदी मेंदूला सुन्न करणारी, अंगातील रक्ताचा प्रवाह दुगुणित करणारी मॅच आता या वेळेला सुरू आहे. कारण की नक्कीच येणारा प्रत्येक चेंडू या सामन्याचं भविष्य लिहिणारा, येणारा प्रत्येक चेंडू या सामन्याला दिशा देणारा अगदी कमालीची मॅच रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण की या सामन्यामध्ये की प्रियस पेंट संघ थांबणार की त्याचा प्रवास या ठिकाणी संपणार की आर्यन ग्रुप संघ पुढच्या फेरीमध्ये जाणार, या नाना विविध प्रश्नांना इथे उधाण आलाय. कारण की 6 चेंडू आणि 11 धावा, 2 महत्वाचे फटके मारायचे आहेत, परंतु ते फटके मारणार कोण हा प्रश्न अगदी गुलदस्त्यामध्ये आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यज्ञेश गरत मोन्या सावरकर एक्सप्रेस या वेळेला गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये देखील अगदी फास्ट अँड फ्युरियस त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी जयेश पाटील. फक्त 2च गडी त्यांच्या आता शिल्लक आहेत, कारण की 8 गडी तो गमावून बसला. 2 फलंदाजी त्या ठिकाणी बाद करायचे आहेत आर्यन ग्रुप चिर्ले संघाला. तर मात्र पाहूया कोणाच्या बाजूने विजय साकारला जाईल. पहिला चेंडू या षटकातील. या वेळेला व्हाईट बॉलची उद्घोषणा पंचाच्या माध्यमातून केली जाते. 3 प्रकाराने व्हाईट दिला जातो. ऑफ स्टंपच्या खूपसा बाहेर, लेग स्टंपच्या काहीसा बाहेर, आणि या वेळेला आपण पाहिलं की फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू गेला तर व्हाईट बॉलची घोषणा आपल्याला पाहायला मिळते. आणि व्हाईट बॉल समीकरण थोडंसं बदलते. 6 चेंडू आणि 10 धावा, 2 फटक्यांचं काम आहे. 2 फटक्याचं काम आहे, परंतु नक्कीच हे 2 फटके जयेश पाटीलच्या बॅटमधून येतील का की मोन्या या धावा डिपेंड करण्यामध्ये यश मिळवणार. चेंडूने बॅटची काहीशी कट घेतली आहे, धाव बाद होण्याची नामी संधी आहे आणि या ठिकाणी एकेरी धाव. 5 चेंडू आणि 9 धावा. अगदी काउंटडाऊन सुरू झालाय. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण हसणार, कोण रडणार, कोण जाणार पुढच्या फेरीमध्ये आणि कोणाचा प्रवास या ठिकाणी थांबणार, या नाना विविध प्रश्नांना नक्कीच उधाण आलं. अगदी मॅच पूर्णपणे गरम झालेली आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच थोडीशी स्पीडअप करा. आगामी येणार आहे 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. हृदयाचे ठोके आता मात्र वाढवायला लागलेत. अगदी ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे, मॅच थोडीशी गरम झाली आहे. चेंडूने बॅटची कट घेतली आहे. आपण पाहू शकाल अपरकटचा फटका, कमालीचा क्षेत्ररक्षण, 2 धावेचा प्रयत्न, धावा होण्याची नामी संधी. या ठिकाणी 9वा खेळाडू या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. अटळ आहे, त्यामुळे अपघात घडला आणि फलंदाज बाद झाला. आता शेवटची जोडी मैदानामध्ये. आता मात्र नक्कीच प्रियस फ्रेंड केगाव नागाव संघाच्या काहीसा फासफूस कराव्या लागतील, कारण की शेवटची जोडी आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, 8 धावांची गरज आहे. आणि असं म्हणतात ज्या वेळेला सगळं काही संपलं असं वाटतं ना, तीच वेळ असते इतिहास घडवण्याची. इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा कधी लिहिला जात नाही. त्यामुळे इतिहासामध्ये आपलं नाव कोरायचं असेल
तर नक्कीच आत्मविश्वास या ठिकाणी दाखवावा लागणार आहे. कारण की नक्कीच जगाच्या पाठीवरती मी कुठेही जा, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास तुमच्या पाठीशी असेल ना, तर जगातली कुठलीही शक्ती तुमचा पराभव करू शकत नाही. परंतु या वेळेला मोन्या कमालीची गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, शेवटची जोडी आहे. कारण की नक्कीच या फलंदाजाला स्ट्राईक रोटेट करायची आहे. हर्षल करत एक मातब्बर खेळाडू आहे, त्याला स्ट्राईक वरती पोचवायचं आहे. कारण की नक्कीच त्याच्या तशा मनगटामध्ये जरूर ताकद आहे. या वेळेला फटका चांगला, एलिव्हेशन कमी असेल का, परंतु चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. या वेळेला दीपेश नाईक तो ठोकला एक दर्जेदार षटकार. हा खेळाडू एखादी धाव काढून स्ट्राईक रोटेट करेल, परंतु यानं सांगितलं की मी 11व्या क्रमांकावरती जरी आलो तरी माझ्या मनगटामध्ये ताकद आहे आणि ही आगामी 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. आता आगामी 3 बॉलमध्ये 2 धावांची गरज आहे. अजूनही संपला नाही आहे. नक्कीच दीपेश नाईक म्हटलं तर हे त्याचं होम ग्राउंड आहे, ज्यावरती तो प्रॅक्टिस करतोय आणि त्यानं पहिल्या चेंडूवरती ठोकला षटकार. आणि तरी देखील अजूनही सामना कोण जिंकणार आणि कोण हरणार या प्रश्नांना जरूर उदाहरण आहे. या वेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल, सामना पुन्हा एकदा दोन्ही बाजूने समसमान स्थितीमध्ये. आगामी 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. या ठिकाणी आर्यन चिर्ले संघाला एक विकेट घ्यायचा आणि या ठिकाणी 2 धावा बनवायच्या आहेत. तर नक्कीच पीएच फ्रेंड क्लब केगाव नागाव संघाला नक्कीच सामना अगदी प्रेक्षकांच्या पसंतीला. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची देखील नोंद. म्हणजे 1 धाव इथं पूर्ण करू शकला तर मात्र सुपर ओव्हर होणार आहे, कारण की निर्णायक विजयासाठी 2 धावांची गरज आहे. फटका चांगला, एक तर आली, दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु हर्षल दुसरी धाव घेत नाहीये. कारण की आता मात्र या सामन्यामध्ये सुपर होईल याची इच्छा आणि उत्कंठा नक्कीच प्रेक्षकांना लागली. परंतु या चेंडूवरती एखादी धाव घेऊन हा सामना इथं संपवायचा प्रयत्न नक्कीच प्रियेश फ्रेंड क्लब नाच उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. सामना अगदी कमालीच्या पेक्षा जास्त रंगला. आवडला असेल तर आपण टाळ्या वाजून या सामन्याचं कौतुक करून नक्कीच या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देऊया. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. डॉट आला तर सुपर ओव्हर होईल आणि 1 धाव काढली तर मात्र जल्लोष होईल प्रियेश फ्रेंड केगाव नागाव संघाचा. या वेळेला हा चेंडू डॉट बॉल. नक्कीच जरी डॉट आला तरी मात्र आयोजकांनी सांगितलंय की मॅच सुपर होणार आहे. नक्कीच आयोजकांनी सांगितलेलं आहे की
आपल्या दोन्ही संघाचे 3-3 खेळाडू आणि त्या तिघांची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आणि नक्कीच या सुपर ओव्हरसाठी आपण विनंती करूया या महाराष्ट्रातील नामवंत समालोचक जयजी भोसले साहेबांना की आपल्या गोडवाणीतून या सुपर ओव्हरचं समालोचन आपण करायचं आहे. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद. इथे जी पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. सुपर ओव्हर 3 खेळाडू यायला हवेत. अर्थात जो बाद होईल त्यानंतर शेवटची जोडी 2 बाद झाले तर इनिंग संपली. याकडे लक्ष वेधून 3 खेळाडूंची नावं येऊ द्यात. आणि पुन्हा पुन्हा ज्या वेळेला सामना टाय होईल तदवर जदवर रिझल्ट येत नाहीत ना तदवर इथे